फ्रेंड्स. परवाच मला एक यंग टेकी ॲस्ट्रॉलॉजी कन्सल्टन्सीसाठी भेटली आणि म्हणाली, मॅम, आय फील एव्हरीवन इन माय ऑफिस इज जेलस अबाउट मी. दे आर जेलस अबाउट प्रॅक्टिकली एव्हरीथिंग. माझे कपडे, माय वर्क, माय रिलेशनशिप्स, दे मीट अँड दे आर जेलस. मी तिला सांगितलं, सगळ्यात पहिले आय फील दॅट दे आर जेलस. तर आय फील हे काढून टाक. एक गीतेमध्ये श्लोक आहे, तो असा आहे, मय्येव मन आदत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. म्हणजे जोपर्यंत इंटलेक्ट आणि माइंड हे अहंकाराला शरण गेलेलं आहे, तोपर्यंत श्रद्धा ही डेव्हलपच होऊ शकत नाही. आणि श्रद्धा जोपर्यंत नाही, तोपर्यंत सॅटिस्फॅक्शन नाही आणि सक्सेस नाही. म्हणून मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की माझ्या आजूबाजूला पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत, तेव्हा सुद्धा, आणि जेव्हा जेव्हा असं वाटेल की माझ्या सभोवताली निगेटिव्ह इमोशन्स आहेत, जसं की फिअर, अँगर, एन्व्ही, डिप्रेशन एटसेट्रा, त्यावेळी मनामध्ये डिक्लेअर करा की आय सरेंडर टू कृष्ण आणि आय बिलीव्ह इन लव्ह दॅट कृष्णा इज ऑफरिंग टू मी अँड कॉन्फरिंग अपॉन मी. कृष्ण माझ्यावरती प्रेम करतोय, याच्यावरती माझी श्रद्धा आहे. हा निर्धारच, हे डिक्लरेशनच तुम्हाला सक्सेसफुल आणि सॅटिस्फॅक्शन देणं, हे दोन्ही करू शकतो.